जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीमुळे आता समाजात बदल घडलेला आहे। गोंदिया महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती होतीये। जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे। राष्ट्रीय महामार्ग 543 ची तातडीने दुरुस्ती करण्यात आलेली आहे, तर खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण झाले होते। राष्ट्रीय महामार्ग 543 वर सध्या मी उभा आहे। या मार्गावर अनेक दिवसापासून सिमेंट रोडवर अनेक खड्डे पडले आहेत। त्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आणि ह्या खड्ड्यामुळे अनेक ॲक्सिडेंट सुद्धा ह्या रस्त्यावर होत होते, पण प्रशासनाला जाग येत नव्हती। पण जय महाराष्ट्र यांनी 2 दिवसा अगोदर आपल्या चॅनलवर ही बातमी प्रसारित केली आणि हे सगळे खड्डे प्रशासनाला दाखविले। त्यामुळे प्रशासनाला जाग आली आणि आज 2 दिवसामध्येच ह्या खड्ड्यांचं रिपेअरिंगचं काम, त्यांना बरं करण्याचं काम प्रशासनाने केलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके। राकेश, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीमुळे आता समाजात बदल घडताना दिसतोय। गोंदिया महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे, या संदर्भातला अधिकचा तपशील। निश्चितपणे प्रज्ञा, आमगाव ते देवरी हा राष्ट्रीय महामार्ग 543चं बांधकाम करण्यात आलं। 2 वर्षापूर्वी हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता, पण 2 वर्षातच या महामार्गावर अनेक ठिकाणी भेगा आणि खड्डे पडले होते आणि याकडे प्रशासनाचं आणि जनप्रतिनिधींचं दुर्लक्ष झालं होतं आणि याचीच बातमी आपण 2 दिवसापूर्वीच दाखवली होती आणि त्यामुळे प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने 2 दिवसातच हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे। परंतु अजूनही आता भेगा अनेक ठिकाणी आहेत। आता भेगा केव्हा प्रशासन बुजवतो याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद राकेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।